तर सन्माननीय परीक्षक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी ज्यांच्या नावाचा दरारा महाराष्ट्रात एवढा मोठा आहे की त्यांचं नाव जरी घेतलं तरी मोठमोठे गुन्हेगार तळातळा कापतात, असे आमचे माननीय मोहिते साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आता याला कोणी सांगितलं मी प्रमुख पाहुणा म्हणून इथं आलो? काय साहेब, या मास्तरला हाऊसच आहे पुढे पुढे करायची. आता अनाउन्समेंट केली आहे, गेलं नाही तर बरं नाही दिसणार. या ना मोहिते साहेब या. नाही, जावा जावा. हे बघा साहेब, इथनं मुंगी सुद्धा बाहेर जाणार नाही, काय काळजी करायची नाही, मी आहे इथं. हो. हा? तुम्ही जावा, वा पुढे वा. बस. काय आहे, आपला वेळ वाया जाऊ नये ना म्हणून आपल्याला प्रमुख पाहुणे केले. हा, तर आता मी हा आजच्या नृत्य कला स्पर्धेचा निकाल जाहीर करतो. आणि आज बाजी मारली आहे राजलक्ष्मी रणविजय गायकवाड यांना. तर मी राजलक्ष्मीला विनंती करतो की तिनं व्यासपीठावर येऊन आपल्या संघाच्या वतीनं हे बक्षीस स्वीकारावं. राजलक्ष्मी, आता तू जे हे काय यश मिळवलंस ना ते कुणामुळे मिळवलंस ते सांग बघू. हा? मला खूप आनंद होतोय. मी जिंकलो तर राणादा तू ढोल वाजवला. साहेब, ती काय म्हणाले बघा. बुवा, तपासणी केल्याशिवाय कोणाला बाहेर सोडायचं नाही, सावध राहा. हो, हे खरं खरं. एक मिनिट, हो साहेब, एक मिनिट. हे पोलीस, या इकडे, या इकडे, इकडे इकडे. हे बघा, आता तपासणी झाल्याशिवाय इथनं कोण बी बाहेर जाणार नाही साहेब. मी आहे, मी काळजी घेतो त्याची. आता बरोबर गावतोय बघा तुमचा राणा. जायचं नाही. चला चला सगळ्यांनी एका रांगेत उभे राहा बघू. असं चला चला. बघा, मी सांगितलं होतं की नाही, राणादान येणार म्हणजे नक्की येणार. अहो, खोटी टिप कशाला देऊ मी? हा? आता सुटत नसतोय राणा. चला चला, बरोबर चला. थांबा,
काय चालले? अहो राणा केवढा आहे ते राणाला शोधायचं आहे. बारकी पुरगी आहे ना वही, काय कुठनं भरती केलं? चला 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 बरोबर, चला चला बरोबर, चला हा चला 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 नीट चला, असं कडकडन जावा. थांबा यासनी थांबवा, राणा हिचा बाप आहे. कुठाही तुझा फरार बाप, आता नाही सोडणार राणाला तुमच्या, पकडणार. सावकाश 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 जाओ. तुम्ही कशाला थांबला? चला 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 बरोबर. अहो हे शेखर आहे गावातलं. चल 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 बरोबर बरोबर, चल निघ, चल रे निघ. हे शेखराला घेऊन जा गाडीवर ना. हा, चल की लवकर, बार बार बार. काय बघायलाच? हा काय नाही ना व? जा सावकाश जा. चला चला काढा तोंडाचं. चला चला नीट चला 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 बरोबर चला. हा एकत्र जावा सगळे, सावकाश जावा. निघा. बाबा थांबा. हो हो काय चालले? कुणी भरती केले तुम्हाला? वासुदेव आहे नव्हते हो शाळेतले शिक्षक. मग त्याला कशाला अडवायला त्याला? हा जा बाबा तू जा. ये वासुदेव, हा ये ये ये. घे बाबा ते घे. हो मोहिते, कोणाला भरती केलंय हे? हा मी हू काय तुमच्या ह्याच्यात भरती हू? हा चला चला राहू दे. चला 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 नीट बघू. आई राणा तर लय भारी आहे बघ. तो म्हणलाच होता जर त्यानं मनात आलं तर तो पोलिसांना कवा बी गावणार नाही. मला तर लय भारी वाटलं. मला पण भारी वाटलं. पण ऐक, आता तुझ्या राणादांना जरा सांग, पोलिसांना शरण जा. काय संबंध? तो त्यानं काही केलंच नाही तर कशाला शरण जाईल? अगं बाळा, तोच एक चांगला मार्ग आहे. नाही, राणा तर घावलाच नाही पाहिजे आई. हे बघ आई, जर राणा आधी घावला असता तर तो माझा डान्स बघायला येऊ शकला असता का? तो आला म्हणून माझा नंबर आला. बरं चल. नमस्कार वहिनी, शाळेकडे चाललो होतो. रानाताला घेरला समजलं. काय झालं ते? राणा तर पोलिसांना कधी घावत नसतोय. गावलाच नाही पाहिजे. लक्ष्मी, वहिनी बरोबर आहे तिचं. अरे वा, नंबर आला वाटतं तुझा. राणा ढोल वाजवला म्हणून आला. आता माझ्याकडनं एक मस्त बक्षीस. काय पाहिजे? नाही नाही नको, राणा गाठ पडला हेच बास आहे मला. होय. बरं चला येतो. वहिनी, वहिनी नमस्कार. नमस्कार. अरे लक्ष्मी, तुला मिळालं काय बक्षीस? हा अरे वा, मग चल तुला मस्तपैकी चॉकलेट घेऊन देतो. नको, मला राणा गाठ पडला हेच बास आहे. अगं चॉकलेटला काय होतंय? नकोच मला. आई चल. बरं हा, चला. अंजली वहिनी, नमस्कार. नमस्कार. अगं बाई लक्ष्मी, तुझा नंबर आला की काय? माझा नाही आमचा. म्हणजे त्यांच्या टीमला बक्षीस मिळालं. नमस्कार. पण बक्षीस तर लक्ष्मीकडे दिसतंय. हा, आज माझ्याकडं, उद्या संगीकडं आणि मग परवा बाकीच्या पोरांकडं. अगो बाई, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बघ. आता मला राणाचा गाठ पडलाय. तुम्ही कौतुक नाही केलं तरी चालतंय मला. काय? रानाचा घाट पडला? कसा आहे तो रानाचा? ठीक आहे. देवच पावला बाई, पण पोलिसांनी गावले नाहीत ना हो? नाही, त्यांनी लय भारी आयडिया केली आणि पळून गेला. चांगलाय.
पण राणादासारख्या पैलवानावर असं पळायला लागते ते लय वाईट वाटते बघा वहिनी. पप्या तरी सगळ्या गावभर बोंबलत फिरायला लागलाय, राणादा पळपुटा, राणादा पळपुटा. असं ऐकलं का नाही माझं टाळकच फिरतंय. पण काय करणार, आपल्यावर वेळच तशी आली आहे बघा. लक्ष्मी थांब, मी निघते. काय झालं? आई राणा पळपुटा नाहीये ना. नाहीये, पण ऐक, पुन्हा जर का तुला राणाजी भेटणार असतील ना तर मला आधी सांगायचं. हा का? पोलिसांना सांगणार? नाही नाही, हे बघ बाळा, मी असं काही नाही करणार. पण मी राणाजींना नीट समजावून सांगणार की त्यांनी आता पोलिसांना शरण जायला पाहिजे. त्यांचा जीव धोक्यात आहे. नाही, राणा त्यांना शरण नाही जायला पाहिजे आणि त्याने घावायला बी नाही पाहिजे पोलिसांना. अगं कोण आहे? अरे कोण आहे कोण? अरे कोण आहे? कोण आहे? अरे कोण आहे? हे अरे कोण आहेस तू? अरे घरात काय सरलास? अरे कसा शिरलास तू घरात? हे गप्प बसा, अरे पण आहेस कोण तू? गप्प बसा, अरे पण घरात कसा शिरलास तू? गप्प बस, नाहीतर अरे पण का शिरलास गप्प तू? म्हणते ना बा. अजिबात आवाज करायचा नाही, अजिबात. ठीक आहे दादा, माफ करा, तुमच्यावर कुऱ्हाड उगारली. काय माझ्या मागावर पोलीस येतो आणि आज तुमच्यामुळे वाचलोय बघा. तुम्हाला कधी बी काय बी गरज लागली तर मला सांगा, मी भैरवाच्या मंदिराजवळ असतोय. बाबा, माझं काय दुखलं तू सोडवणार? लय मोठं दुखणं आहे ते. दादा, अहो एकदा सांगून तर बघा, माझ्या परीनं जेवढं होईल तेवढं करेन. ते परत एकदा माफ करा.
ये बाबा. येतो. पहिल्या माणसाचा जीव गेला असता माझ्या हातून. काय झालं? नाही सापडलं. कुठे राणा? राणाचा पळाला साहेब. राणा तुमच्या समोर शाळेत येऊन ढोल वाजून जातो आणि तुम्हाला त्याला ओळखलं नाही. तो एकतर आत आला कसा आणि आत आला तर बाहेर गेला कसा? हा? साहेब मी काय म्हणतो, काय झालं? सापडला राणा? नाही. अरा काय होय साहेब? हा म्हणजे तुमच्यासारख्या मोठ्या अधिकाराच्या हातावर राणा तुरी देऊन पळून गेला. तुमच्यासारख्या अधिकाराला तो गुंगारा द्यायला लागलाय. हे काय बरोबर नाही बघा साहेब. साहेब तुमच्या आबरूचा पंचनामा केला की राणानं. हे काय बरोबर झालं नाही बघा साहेब. मला काय वाटायला लागले, तुमची 200वी केस आहे की नाही ती अर्धवट राहणार. काय साहेब म्हणजे होईल नव, सुटेल नव ही केस तुमची? बघ, आजपर्यंत मी एकही केस अर्धवट सोडलेली नाहीये, कळलं का? तेच म्हणाले मी. म्हणजे इतकी वर्ष मेहनत करून मिळवलेलं नाव आहे की नाही दौलतवाडीच्या मातीत जाणार हो. परेश पाटील, आज तुमची जीभ जरा जास्तच चालली आहे. राणा तुम्हाला ज्या पद्धतीनं गुंगारा द्यायलाय की नाही त्याच्यापेक्षा कमीच आहे. काय करायचं ते सांगा आता पुढं. नाही सुचत ना? मी सांगू काय? काय साहेब, तो बरकत आहे की नाही, बरकत तो राणाचा दोस्त, त्याला तुम्ही पकडा. राणा शाळेत यायच्या आधी त्या बरकत बरोबर गावकऱ्यांनी त्याला बघितलाय. त्यामुळे तुम्ही ते बरकतला पकडा, त्याच्या मुसक्या आवळा, म्हणजे राणा कसा बरोबर सापडते बघा. गोवा, बरकतच्या बायकोला बोलून घ्या. अंगाशी आता कसं बुवा, मला काय वाटतंय आता काय साहेब सोडत नाहीत राणाला. अगं आजी, फक्त मला नाही मिळालंय बक्षीस. असून दे, तुझ्या हातात आहे नव, मग झालं तर. आजी, तू कार्यक्रम बघायला यायला पाहिजे होतं. राणाचा गाठ पडला असतं तुला. तो मला भेटला. आता जिथं असेल तिथं नीट राहावा, एवढंच. अगं असेल का तो नीट आजी? आता एवढ्या मोठ्या बंदोबस्तात तो सटकला म्हणजे पोलीस त्याला पकडूच नाही शकणार. अगं पण रिस्कच आहे की ग लक्ष्मी. भाऊजींनी त्यांची स्वतःची काळजी घेतली पाहिजे. वय अहो, आंबा एकदा पडल, दोनदा पडल, सारखं सारखं नाही. वाजली तुझी नकार घंटा. अगं चांगलं बोलायला येत नसेल तर वाईट तरी बोलत जाऊ नकस की चंदे. अहो गोदा का तसं नाही, मी फक्त कोणी बी काय बी म्हणा, पण राणाचा घावणार नाही म्हणजे नाही. मी पोलीस असतो की नाही 2 मिनिटात धरला असता. तू तोंड बघ तुझ्या आरशात. तुझंच बघ, मी मला काय या घरचा. बर आता भांडू नकासा. लक्ष्मीला बक्षीस मिळाले. लई दिवसानं आज घरात आनंदाची गोष्ट झाली. चला, मी गोडधोड बनवते. हा हा चल.